रत्नाकर मतकर यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून भक्ष नावाची कथा। रात्र अमावस्येची होती। 12 वाजून गेले होते। मी गाडीत एकटाच होतो। रस्ता अगदी शांत होता। एका बाजूलाच काय ती वस्ती, ती देखील दूर दूर बांधलेल्या बंगल्यांची। मध्ये बरीच जागा रिकामी सोडलेली। काही ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे दगडविटांचे ढीग पसरलेले। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अशीच मोकळी जागा, त्या पलीकडे खाडी। खाडीतले पाणी आता दिसत सुद्धा नव्हते। अंधाराच्या समुद्रात ते मिसळून गेले होते। दूरवरचे बंगले चोरट्या इसमांसारखे काळोखात गुपचूप उभे होते। पांढुरक्या रंगाच्या त्या प्रचंड आकृती अमानुष वाटत होत्या। वारे भन्नाट होते। असल्या वाऱ्यात गाडी जोरात पळवायला काय मजा येते। मी गाडीचा वेग आणखी वाढवला आणि अचानक समोर ती उभी राहिली। मी गाडीला ब्रेक लावला। पांढरे शुभ्र कपडे घातलेली सुंदर तरुण मुलगी आपला नाजूक हात हलकेच हलवीत ती मध्य रस्त्यावर उभी होती। अमावस्येच्या त्या काळोखातही तिची पांढरी शुभ्र साडी उठून दिसत होती। हिला भीती नाही वाटत? मध्यरात्री परक्या माणसाच्या गाडीत लिफ्ट मागायची? मी गाडी थांबवलीच होती। ती सावकाश चालत गाडीजवळ आली। कुठं जायचंय? मी विचारले। तुम्ही कुठं जाणार? तिचा उलट प्रश्न। मुद्रा सस्मित। खूप लांब जाणार आहे। तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला घरी सोडून जाईन। तिनं पत्ता सांगितला। मी हसून म्हणालो, हात त्याच्या, एवढंच ना, मी पोहोचवतो, बसा तुम्ही। मी दार उघडले। ती माझ्या शेजारी येऊन बसली। गाडी सुरू करण्यापूर्वी मी तिच्याकडे ओझरते पाहिले। ती सुंदर तर होतीच, पण त्या सौंदर्यात काहीतरी वेगळेपणा होता, काहीतरी विलक्षण चटका लावणारे होते। रंग गुलाबी, भिवया कोरीव, चेहरा बहुधा काळजीपूर्वक रंगवलेला असावा। तुम्हाला त्रास देते, पण तुम्हाला त्रास देते, होय ना? ती अगदी गोड आवाजात म्हणाली। छे, त्रास कसला, उलट सोबत मिळाली। मी हसून उत्तरलो। तिला कदाचित तोंड देखले वाटले असेल, पण ते खरेच होते। रात्रीच्या वेळेस एकटेच गाडी घेऊन फिरावे, हमखास एखादी मुलगी लिफ्ट मागते। वेळ फार चांगला जातो, सोबत चांगली लाभत, असा आजवरचा माझा अनुभव होता। हे सगळेच काही मी तिला बोलून दाखवले नाही, पण माझ्या मनातले समजल्यासारखी ती हसली। एखाद्या गाण्याच्या लकेरीसारखी हसली। हसताना तिचे मोत्यांसारखे दात चमकले। मी विचारले, एवढ्या रात्रीच्या कुठं गेला होता? ती काहीच बोलली नाही। हँडल फिरवून फिरवून काच वर काढण्याचा उद्योग तिने चालवला होता। थंडी वाजते, ती हलकेच म्हणाली। मी पुन्हा तोच प्रश्न तिला विचारला। शूटिंगला? ती म्हणाली, अमृत स्टुडिओ शूटिंग चालू आहे माझं। म्हणजे तुम्ही नटी आहात? माझा आदर एकदम वाढला। ती मोकळेपणाने पण किंचित खिन्न हसली। कसली आली आहे नटी? नटी असते तर लिफ्ट मागायची वेळ थोडीच आली असती। नटीला घरी पोचवायला प्रोड्युसर, डायरेक्टर, कॅमेरामन सगळे गाड्या घेऊन तयार असतात। मी आहे साधी एक्स्ट्रा। मग ती खूप बोलत राहिली। रस्ता अगदी मोकळा होता, त्यामुळे गाडी चालवायलाही मजा येत होती। मी वेग पुष्कळच वाढवला। अमृत स्टुडिओ कुठेतरी एका बाजूला आहे। रात्रीच्या वेळेला तर तिथून कसलंही वाहन मिळत नाही, आणि एक्स्ट्रा पोरीची काळजी कोण करणार? यायचं तर या, नाहीतर नका येऊ। माझे तिच्या बोलण्याकडे नीटसे लक्ष नव्हते। बोलत असताना तिच्या ज्या हालचाली होत होत्या तिकडेच मी पाहत होतो। तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकसारखे बदलत होते। निळसर डोळे चकाकत होते। भिवयांच्या कमानी खेचल्या जात होत्या। ओठ मुडपत होते। संत्र्याच्या फोडीसारखे रसरशीत ओठ, लाल लाल ओठ, रक्तासारखे लाल ओठ। त्या एक्स्ट्रा नटी घरी जाण्यापूर्वी मेकअप नीट पुसून का नाही टाकीत? मला
फार थंडी वाजते, ती मध्येच उद्गारली. काच लावून घेतली तरी वाजते का कुणास ठाऊक. बोलता बोलता ती ही भरल्यासारखी कुडकुडू लागली. मग तिला काय वाटले कुणास ठाऊक, ती माझ्या जवळ सरकली, अगदी जवळ चिकटून बसली. मी डावा हात तिच्या मागे टाकला. तिने प्रतिकार केला नाही. एवढ्यात तिचे उतरण्याचे ठिकाण आले. तिने गाडी थांबवायला सांगितले. मी काळोखात पाहण्याचा प्रयत्न केला. समोर मोकळ्या मैदानासारखी जागा पसरली. त्याच्या कडेशी 4-2 पांढुरके घरे होती. त्यांना घरे म्हणणे कठीण होते. वेड्यावाकड्या भिंती कशा तरी बांधून राहण्यापुरती जागा केली होती असेच म्हणणे बरोबर ठरले असते. मुसलमानांची थडगी असतात तशी, पण थोड्या मोठ्या आकाराची घरे होती ती. पलीकडे मैदानात कुणीतरी थंडीसाठी जाळ पेटवला होता. त्याचा उजेड त्यांच्यावर कमी अधिक पडत होता आणि ती त्या काळोखात अर्धवट उजळून उठत होती. त्या दरिद्री भकास उदास वस्तीशी संपूर्ण विसंगत दिसणारी ती तरुण सुंदर मुलगी गाडीतून उतरली. मला म्हणाली, तुम्ही इथंच थांबा, मी जाईन एकटीच, आणि पाठ फिरवून चालू लागली. मी खिळल्यासारखा होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. पांढऱ्या शुभ्र हंसासारखी डौलाने चालत ती त्या भिकार वस्तीत शिरली आणि चुनाने रंगवलेल्या एका भिंतीमागे क्षणात दिसेनाशी झाली. एक सुंदर स्वप्न त्या अमावस्येच्या काळोखात अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याच वेळी गाडी घेऊन त्याच ठिकाणी गेलो. वेळ तीच होती, मध्यरात्रीची. मी गाडी घेऊन उगाच रेंगाळत होतो, अगदी सावकाश चालवीत, आजूबाजूला पाहात. जसे काही ती तिकडे दिसणार हे मला ठाऊकच होते. आणि खरेच ती उभी होती, कालच्याच ठिकाणी, कालच्या सारख्याच. तिने मला हात हलवून दाखवला. मी अर्थातच गाडी थांबवली. कालच्याप्रमाणे आज देखील तिने पांढरेशुभ्र कपडे घातले होते. चेहरा तसाच दिसत होता, खूप रंगवलेला आणि तरी देखील विलक्षण सुंदर, 4 चौघींपेक्षा खूप वेगळा वाटणारा. मी दार उघडले. ती माझ्या शेजारी येऊन बसली, अगदी जवळच. मी गाडी चालवित होतो. तिच्याकडे न पाहता तरी देखील तिची नजर मला जाणवत होती. ती जणू मला नजरेने शोषित होती, पीत होती, मला स्वतःमध्ये सामावून घेऊ पाहत होती. ती विलक्षण आकर्षण, ती जणू मला नजरेने शोषित होती, पीत होती, मला स्वतःमध्ये सामावून घेऊ पाहत होती. एक विलक्षण आकर्षण आम्हा दोघांच्यात तयार होऊ लागले. एक दाहक आकर्षण, धगधगत्या ज्वाळांसारखे. आम्हा दोघांनाही त्या ज्वाळा गुरफटून टाकीत होत्या, पण तरीही त्या ज्वाळांमध्ये विलक्षण सुखद असे काहीतरी होते. त्या सुखाच्या गुंगीत तिचे मन माझ्यापाशी खेचले जात होते आणि माझे पौरुषत्व फुलून येत होते. मी गाडी थांबवली. तिला म्हटले, जरा वेळ बसूया का इथंच गप्पा मारीत. उगाचच नवल वाटल्यासारखे करून ती म्हणाली, आत्ता इथं? हो, मी म्हणालो, काय हरकत आहे. नाही, पण ती घुटमळली. घरी वाट पाहतील, मी विचारले. घरी? ती हसली, खूप जोराने हसली. नाही, कोणीच वाट पाहणार नाही माझी, आणि वेळेचा काय विशेष, नाहीतरी उशीर झालेलाच आहे. मध्यरात्र टळून गेली आहे. मी गाडी लॉक केली. आम्ही दोघे चालू लागलो. समोरच समुद्र होता. किनारा खडकाळ होता. तिने माझा दंड गच्च धरून ठेवला. खडकांतून सांभाळीत आम्ही एके ठिकाणी जाऊन बसलो. दूरवर लाटांचा आवाज येत होता. लाटा दूरवरून जमा होऊन गर्जना करीत येत आणि किनाऱ्यावर येऊन फुटत. त्यांचा आवाज हळूहळू विरत जाई. समुद्राने टाकलेले ते निश्वास ऐकत आम्ही दोघे कितीतरी वेळ गप्प बसून राहिलो. बोलायची फारशी गरज उरलेलीच नव्हती. जणू एकमेकांच्या मनातली भावना आम्ही दोघेही समजून चुकलो होतो. मी तिच्या पाठीशी हलकेच हात टाकला आणि तिला जवळ ओढले. पाण्याबरोबर एखादे कमळ पुढे सरकावे तशी ती अलगद माझ्याजवळ आली. मी तिच्या दंडावरची पकड घट्ट केली. तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवले. मी शरीर मागे झुकवले
आणि अलगद तिलाही माझ्याबरोबर खाली ओढले. डोक्याला दगड खुपू नये म्हणून तिच्या डोक्याखाली हात धरला. ती मला अधिकच बिलगली. मी कमरेभोवती हात टाकून तिचे शरीर अगदी निकट आणले. तिच्या नजरेत ते जळते आकर्षण दिसू लागले होते. मी खाली वाकलो आणि तिच्या ओठांशी ओठ जुळवले. तिच्या ओठांचा रंग माझ्याही ओठांना लागला असावा. ते देखील लाल लाल झाले असावेत, रक्तासारखे लाल. असीम आनंदाने तिने चेहरा मागे झुकवला. तिचे बांधलेले केस सुटून तिच्या खांद्यावरून खाली पसरले. तिची गोरी गोरी नितळ मान विलक्षण लोभसवाणी दिसत होती. तिथे ओठ टेकण्याचा मोह मला आवरेना. किती वेळ आम्ही त्या खडकांवर तसेच पडलो होतो. कोण जाणे, लाटांचा आवाज देखील आता कमी झाला होता. अखेरीस आमचे भान परतले. आम्ही उठलो. उगाच कपडे झटकल्यासारखे केले आणि बोटांत बोटे अडकवून गाडीशी परतलो. मी गाडी चालू केली. भन्नाट वेगाने तिच्या वस्तीशी आणून उभी केली. आज मी तिच्या पाठोपाठ उतरलो. ती म्हणाली, प्लीज तुम्ही नका येऊ, मी जाईन. तिच्या आवाजात काकुळती होती, पण एक प्रकारची जरबही होती. मी मुकाटाने गाडीत जाऊन बसलो. तिसऱ्या दिवशी देखील बरोबर 12च्या ठोक्याला मी तिथे पोचलो, जिथे ती 2 वेळा भेटली होती तिथे. पण आज ती तिकडे उभी नव्हती. मी थोडा वेळ तिची वाट पाहिली. बराच वेळ गाडी उलटसुलट फिरवीत मी रेंगाळत राहिलो, पण ती आली नाही. ती यायलाच हवी होती. मी येईन असे प्रत्यक्ष बोललो नसलो तरी काय झाले, तिला ते कळायलाच हवे होते. मी जसा तिला भेटायला आतुर होतो तसे तिनेही मला भेटायला आतुर असायलाच हवे होते. पण मी तिला अशी सुखासुखी जाऊ देणार नव्हतो. तिच्यासारख्या सुंदर मुली क्वचितच भेटतात. त्यातून इतक्या समंजस, प्रियकराला काय हवे ते ओळखून त्याने ते न मागताच देणाऱ्या, गोड बोलणाऱ्या, गोड हसणाऱ्या मुली वरचेवर थोड्याच भेटतात. शिवाय तिच्यात याहून वेगळेच काही आकर्षण होते, सांगता न येण्याजोगे, पण न सांगताच मनाला जाणवणारे. तिच्या त्या लाल लाल चुंबनांची आठवण माझ्या ओठांवर अजून हुळहुळत होती. मी हलकेच ओठांवरून जीभ फिरवली. मला ती हवी होती, फार फार हवी होती. आत्ता या क्षणी. मी गाडी अमृत स्टुडिओकडे वळवली. स्टुडिओच्या आवारात अजून दिवे होते. त्या अर्थी शूटिंग अजूनही चालू असावे. तिला उशीर होण्याचे हे कारण मला स्टुडिओत पाऊल टाकता क्षणीच कळले. स्टुडिओत बाहेरच्या बाजूलाच सेट उभारलेला होता. माझी पावले तिकडे वळली. बघ्यांची बरीच गर्दी होती. मीही त्या गर्दीत जाऊन उभा राहिलो. ती कुठे दिसते का याचा शोध घेऊ लागलो. सेट कुठल्या तरी रद्दी हिंदी सिनेमाचा होता, पण प्रचंड होता. बाजूला एक बग्गी उभी होती. तिचा रंग पांढरा शुभ्र होता आणि तीवर सोनेरी रंगाचे नक्षीकाम केलेले होते. गंमत म्हणून मी शेजारच्याच माणसाला विचारले, कसला सीन आहे हा? तो फाटका काटकोळा माणूस उत्साहाने म्हणाला, तुम्हाला माहीत नाही? ड्रॅकुला, हिंदी ड्रॅकुला काढतोय आम्ही. स्वतःच निर्माता असल्यासारखं त्याचे डोळे चमकले. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. एकूण ती ड्रॅक्युलाची बग्गी मेल्यानंतरही जिवंत माणसाचे रक्त पिऊन जिवंत माणसांप्रमाणे जगणारा पिशाच्य योनीतील ड्रॅक्युला. मी म्हटले, पण ड्रॅक्युलाची बग्गी तर नेहमी काळी असते. तो फाटका इसम म्हणाला, ही त्याची नाहीच. त्याने रक्त शोषून मारलेली एक मुलगी या पांढऱ्या बग्गीतून येते आणि हिरोचं चुंबन घेऊन जाते. रक्त शोषणारं चुंबन. मी हसलो. कमाल आहे. मी म्हणालो, हिंदी सिनेमात तुम्ही चुंबन कसं काय दाखवणार आहात? अहो, पाठीमागच्या बाजूनं कॅमेरा लावणार, त्यात काय आहे विशेष? मला
मूर्खात काढीत तो म्हणाला. एकाएकी सगळीकडे शांतता पसरली, टाळी वाजली आणि शॉट सुरू झाला. पुढील बाजूला प्रखर प्रकाश जोत पडले. पाठीमागचे जंगल अपुऱ्या उजेडात अधिकच खरेखुरे वाटू लागले. क्लॅपर बॉयने शॉटचा नंबर सांगितला, क्लॅप दिला आणि तो बाजूला झाला. कॅमेरा हळूहळू पुढे सरकू लागला. मध्यभागी ती उभी होती, पाठमोरी, पांढरी शुभ्र साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेले. शेजारीच हिरो उभा, गुलजार चेहऱ्याचा, भरपूर केस वाढवलेला. दुसऱ्या क्षणी तिने त्याला गाढ मिठी मारली. अजूनही तिची कॅमेराकडे पाठ होती. क्षणभरातच तिने त्याला सोडून दिले. मेणाच्या पुतळ्यासारखा तो खाली कोसळला. ती बग्गीत जाऊन बसली. डायरेक्टर ओरडला, कट. इतक्या वेळची शांतता एकदम भंग पावली. जो तो बोलू लागला. सगळीकडे एकच गोंगाट सुरू झाला. मी गर्दीतून सरळ तिच्या जवळ गेलो. तिला खांद्याला धरून माझ्याकडे वळवले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. ती दुसरीच मुलगी होती, पाठीमागून तिच्यासारखीच दिसणारी, अगदी हुबेहूब. समोरून मात्र चेहऱ्याचे काही साम्य नव्हते. कोण पाहिजे तुम्हाला? ती मुलगी घोगऱ्या आवाजात म्हणाली. मी साधारण वर्णन सांगितले, पत्ता सांगितला. हां, ती होय, ती मुलगी म्हणाली. ती आली नाही आज. काल अर्धा सीन करून गेली होती. 1-2 शॉट्स राहिले होते. मग आज मला तिची डमी म्हणून घेतलं. तरीच सबंध शॉटमध्ये तिचा चेहरा एकदाही दिसू शकला नाही. का आली नाही ती? काही निरोप? मी विचारले. हो, आज दुपारी निरोप आला होता. ती मुलगी गंभीर झाली. आज पहाटेच ती वारली. स्टुडिओ बाहेर पार्क करून ठेवलेल्या गाडीजवळ मी गेलो. सारे कसे शांत होते. गाडी आता कितीही वेगाने पळवायला हरकत नव्हती. आकाशात क्षीण चंद्र उगवला होता. मी दार उघडले आणि चाकाशी जाऊन बसलो. गाडी चालू केली. गाडीचा वेग वाढवला. रस्ता भराभर कापला जाऊ लागला आणि अचानक माझ्या खांद्यावर एक नाजूक हात पडला. मी गाडी थांबवली. मागच्या सीटवर ती झोपली होती. तिचा हात मात्र माझ्या खांद्याशी चाळा करीत होता. मी दार उघडून खाली उतरलो. पाठीमागचे दार उघडले. ती प्रसन्नपणे हसत पहुडली होती. मंद चंद्रप्रकाशात ती इतकी सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर काही वेगळाच तजेला आला होता. लाल चुटूक ओठ ओल्या रक्तासारखे तकतकीत दिसत होते. मी खाली वाकलो. तिने मिटलेले डोळे उघडले. प्रसन्नपणे हसत माझ्या केसांतून बोटे फिरवायला सुरुवात केली. मी आणखी खाली वाकलो, अगदी खाली, तिच्या गोऱ्या मानेशी, आणि कालच माझ्या दातांनी तिथे केलेल्या ओल्या जखमेवर ओठ टेकले. माझी काळी गाडी चंद्रप्रकाशात नाहत होती. कथा समाप्त.